मटण म्हटलं की ते झणझणीत आणि चमचमीत हवं. आपण बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं मटण खातो, पण आईच्या हातच्या मटणाची चव बाकी कोणत्याच मटणाला येत नाही. आज मी या ठिकाणी अगदी आईच्या पद्धतीने मटण रस्सा आणि मटण भाजी केलेली आहे. त्यासाठी जो मसाला आहे, तो सुद्धा अगदी आईच्या पद्धतीनेच काढलेला आहे. खूप छान आणि मस्त ही भाजी होते. तुम्ही एक वेळा अशा पद्धतीने भाजी करून बघा. 100% तुम्ही एक पोळी तर शिल्लक खाणारच. पण आईच्या हातच्या मटणाची तुम्हाला नक्कीच आठवण येईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला. मी या ठिकाणी अर्धा किलो हे कंदोरी मटण घेतलेले आहे. कंदोरी मटण म्हणजे यामध्ये बोकड्याच्या मटणातला सर्व भाग असतो थोडा थोडा. हे मी 4 एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. मटण सुरुवातीला उकडून घ्यायचे. त्यासाठी कुकरमध्ये एक छोटी पळी तेल घातले. तेल किंचित गरम झाले. यामध्ये एक तेजपान, दालचिनीचा एक छोटासा तुकडा, भाज्या म्हणजे एक स्टार फूल आणि 3 लवंगा घेतल्या. त्यात घातल्या. यामुळं जो मटणाचा रस्सा आहे, जे सूप आहे, ते खूप छान आणि मस्त चविष्ट तयार होते. किंचित परतून घेतले की स्वच्छ धुवून घेतलेले मटण यामध्ये घालून घ्यायचे आणि या तेलामध्ये एकदा हे छान असे हलवून घ्यायचे, मिक्स करायचे. त्यानंतर लसूण आणि अद्रक खलबत्त्यात कुटून घेतली 1 चमच्याभर, तीही यात घातली. पाव चमचा हळद. आता हे सर्व साहित्य पुन्हा छान असं मिक्स करून घ्या. मटणाला संपूर्ण हळद लागल्या गेली पाहिजे. अशा पद्धतीने मिक्स करायचे. संपूर्ण मटण हळदीमध्ये आणि लसूण अद्रकच्या पेस्टमध्ये छान असं मिक्स झालं की त्यानंतर यावर झाकण ठेवून देऊ आणि कमी गॅसवर जवळपास 4 एक मिनिटं शिजून घेऊ. 4 मिनिटं झाले आणि मी यामध्ये पाणी किंवा मीठ वगैरे घातलेलं नव्हतं. तरी सुद्धा याला छान असं पाणी सुटलेलं आहे, बघू शकता. आता हे पुन्हा हलवून घ्यायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. मीठ मिक्स केले की यामध्ये पाणी घालायचं, कारण हे मटण आपल्याला उकडून घ्यायचं आहे. मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम केले. त्यातले 2 ग्लास पाणी जवळपास यामध्ये घालून घेतले. आता हे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे जसं तुम्हाला सूप कमी जास्त लागते त्यानुसार घालू शकता. मी 2 ग्लास घातले. ते यामध्ये छान हलवून घेतले. आता याला झाकण लावून घेऊ आणि 1 शिट्टी मीडियम गॅसवर आणि 2 शिट्ट्या कमी गॅसवरती देऊन घेते आणि हे मटण शिजवून घेते. मटण शिजत आहे तोपर्यंत हा मसाला बघून घेऊ. माझी आई काढायची त्या पद्धतीनेच मी हा संपूर्ण मसाला घेतलेला आहे. घरामध्ये वर्षभरासाठी गरम मसाला केलेला असला तरी हा खडा मसाला या मटणाच्या रश्श्यात घालायचा. त्यामुळे खूप छान आणि मस्त चव लागते. या ठिकाणी एक मध्यम आकाराची खोबऱ्याची वाटी मी किसून घेतली. तर ही वाटीभर खोबऱ्याचा किस झालेला आहे आणि छोटे छोटे जवळपास 7 ते 8 कांदे गॅसवर भाजून घेतले. एक छोटी वाटी भरून म्हणजे 4 मोठे चमचे मी हे धने घेतलेले. 1 चमचा खसखस घेतली. आता तुम्हाला खसखस घ्यायची नसेल त्याऐवजी तीळ घेऊ शकता किंवा डाळवं घेऊ शकता, फुटाणे घेऊ शकता आणि हे काहीही घ्यायचे नसेल 1 ते 1.5 चमचा हरभऱ्याची डाळ घ्या. 1 तेजपान, दगडफूल थोडेसे आणि हे भाज्या घेतलेल्या आहे जवळपास 1.5 फुलं घेतलेले, 1 मसाला विलायची, 1 साधी विलायची, दालचिनीचा छोटासा तुकडा, 3 लवंगा, 4 काळी मिरी आणि 2 त्रिफळा घेतल्या. आता तुमच्याकडे घरामध्ये जो खडा मसाला असेल तो थोडा थोडा घेऊ शकता. हिरव्या वाटण्यासाठी थोडीशी कोथिंबीर, 1 मिरची, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतला. आता यामधले हिरव्या वाटण्यासाठीचं साहित्य भाजायचं नाहीये. बाकीचं सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे कसं भाजायचं, कसं वाटायचं तेही बघूया. सर्वात पहिले लोखंडी तवा किंचित गरम झाला की त्यामध्ये जे धने घेतलेले ते धने घालून घेऊ आणि मीडियम गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटं भाजून घेऊ. 1 ते 1.5 मिनिटं भाजले की त्यामध्ये जो खडा मसाला आपण घेतलेला होता तो संपूर्ण घालायचा आणि गॅस कमी करून घ्यायचा. कमी गॅसवरती फक्त अर्धा मिनिट हा खडा मसाला यामध्ये भाजायचा आहे. जे तेजपान आहे त्याचे मी तुकडे करून घेते म्हणजे छान भाजल्या जातील आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक व्हायला मदत होईल. फक्त खडा मसाला घातल्यानंतर अर्धा मिनिटच यावरती हे गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळे यातलं जे तेल आहे ते रिलीज होतं आणि खडा मसाला मिक्सरमध्ये बारीक व्हायलाही मदत होते. धने आणि खडा मसाला काढला की खसखस घालून घ्यायची. खसखस सुद्धा एकदम कमी गॅसवर फक्त 1.5 मिनिटं भाजून घ्यायची. जास्त नाही भाजायची, नाही तर जळेल का वास येईल. आता ही खसखस सुद्धा खाली मी काढून घेते. आता हे किसलेलं खोबरं तव्यावर घातलं की यावरती एक पळीभर तेल घालायचं आणि मिडियम गॅसवरती हे खोबरं छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं. आधीचा मसाला आपण अजिबात तेल न घालता भाजून घेतला होता. खोबरं मात्र तेल घालून भाजायचं आणि छान असं खरपूस खमंग भाजायचं. त्यामुळे भाजीला छान रंग येतो आणि चवही येते. आता हे खाली काढून घेते. सर्वात शेवटी भाजलेला जो कांदा आहे तो तव्यावर घालायचा. कांदा जरी भाजलेला आहे तरी तव्यावर असा घालून घेतला की तेल घालून फुल गॅसवरती छान असा 2-1 मिनिटं भाजून घ्यायचा.
आता कांदा भाजत आहे तोपर्यंत बाकीचा मसाला बघून घेऊ. धने आणि हा खडा मसाला जो आहे याचं मी पावडर तयार करून घेणार आहे. आता तुमच्या मिक्सरमध्ये पावडर होत नसेल तर थोडंसं पाणी घालूनही बारीक पेस्ट करू शकता. आणि याचं प्रमाण वाढवून 2-3 भाज्यासाठी पावडर करून ठेवू शकता. खोबरं, खसखस आणि भाजलेला कांदा एकदा वाटून घ्यायचा आणि हे हिरवं वाटण एक वेगळं वाटायचं. धने आणि खडा मसाल्याचा मस्त मटण मसाला तयार झालेला आहे. कांदा, खोबरं आणि खसखस वाटून घेतली. कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, अद्रकची पेस्ट तयार झालेली आहे. आणि हे करेपर्यंत मटणही छान असं शिजलं आणि कुकरही थंड झाला. आता हे शिजलंय की नाही ते बघून घ्यायचं. यातलं जे सूप आहे ते सुद्धा खूप टेस्टी आणि मस्त लागतं. आता भाजीला फोडणी देण्यासाठी एका जाडबुडाच्या कढईत 1 वाटी भरून मी तेल घेतलं. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साधारणतः 2 टेबलस्पून तेल आहे. तेल किंचित गरम झालं की हिरवं वाटण यामध्ये घालून घेऊ आणि मीडियम गॅसवरती हे वाटण छान असं यामध्ये परतून घ्यायचं जवळपास 1 मिनिटभर, म्हणजे याचा कच्चेपणा जाईपर्यंत. 1 ते 1.5 मिनिटं छान असं परतवले की नंतर गॅस एकदम कमी करून घेतला. 2 चमचे रेग्युलर लाल तिखट आणि 2 चमचे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट यामध्ये घातलं. पाव चमचे हळद घातली. मटण उकडताना जरी हळद घातलेली तरी यात घालायची. खडा मसाला आपण वाटणात वाटला तरी यामध्ये वर्षभरासाठी जो आपण घरात गरम मसाला करतो तो 1 चमचा घालून घेतला. कमी गॅसवर फक्त काही सेकंद हे पावडर मसाले तेलात परतून घ्यायचे. त्यानंतर जे काळं वाटण आपण वाटून ठेवलेलं होतं, कांदा, खोबरं आणि खसखसीचं, ते यामध्ये घालायचं. गॅस अजून मी कमीच ठेवलेला आहे कारण हे पावडर मसाले जळू नये म्हणून. यामध्ये सर्व मिक्स केले की नंतर गॅस मिडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरती हे सर्व वाटण जवळपास 3-1 मिनिटं छान असं परतून घ्यायचं. 3-1 मिनिटं छान मसाला परतवला, तेल सुटायला सुरुवात झाली. आता यामध्ये जे मटण मसाल्याचं पावडर तयार करून घेतलेलं आहे ते घालून घेऊ. आता हे फक्त पावडर आहे म्हणून मी जवळपास 2-3 मिनिटं परतून घेतलं. जर तुम्ही ओलं वाटण केलं त्या खडा मसाला आणि धन्याचं तर मात्र 1 मिनिट शिल्लक परतून घ्यायचंय. आता याला छान असं मस्त परतून घेतलेलं आहे. किंचित हे बघा मसाल्याचा कलरही चेंज झालेला आहे, तेल सुटायलाही सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये जे उकडून घेतलेलं मटण आहे ते घालायचं. मटणाचं सूप आणि मटण थोडंसं थंड झालं होतं म्हणून मी गरम करायला ठेवलं, कारण यामध्ये अगदी सूप, पाणी सर्व आपल्याला गरम घालायचं आहे. मटणाची जी उकड आहे, जी पीस आहे ते पीस एकदा घालून घ्यायचे. या मसाल्यामध्ये संपूर्ण पीस घातले की छान अशी मिक्स करायची आणि 1 मिनिटभर या मसाल्यात परतून घ्यायचे. त्यामुळे या पीसची सुद्धा चव खूप छान आणि मस्त लागते. त्यानंतर जे सूप आहे ते सूप घालायचं. आता फक्त एवढं सूप घालून तुम्हाला पुरत असेल ही भाजी तर ठीक. जसं नसेल तर आपण मिक्सरचे भांडं, प्लेट वगैरे ज्यामध्ये हे मसाला काढलेला होता त्यामध्ये थोडं थोडं कोमट पाणी घालायचं आणि ते जवळपास 1 वाटीभर पाणी तयार झालेलं आहे ते मी यामध्ये घालते, कारण एवढे घट्ट भाजी आम्ही खात नाही म्हणून. तुम्ही खात असाल तर नक्कीच यामध्ये बाकीचं पाणी घालू नका. एवढं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि इतका पतला हा रस्सा तयार केला. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे पाणी आहे कमी जास्त घालू शकता. म्हणजे आणखीन पतला आवडत असेल तर आणखीन पाणी घाला, घट्ट आवडत असेल तर कमी पाणी घाला. पण मटण शिजायला अजिबात पाणी लागणार नाहीये, कारण मटण आपण ऑलरेडी उकडून घेतलेलं आहे. त्यामुळे मी जास्त पाणी घालत नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू. मीठ आपण मटण उकडतानाही घातलेली, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मीठ मिक्स करू आणि मिडियम गॅसवरती याला छान अशी उकळी येऊ देऊ. बघा मिडियम गॅसवरती मस्त अशी उकळी आली आणि कमी गॅसवर किंवा मिडियम गॅसवरच उकळी येऊ द्यायची. गॅस फुल करायचा आणि छान अशी तरी आली. खूप छान आणि मस्त झणझणीत चमचमीत अशी मटण रश्श्याची भाजी तयार झालेली आहे. यावर कोथिंबीर घालू आणि हे खायला घेऊ. एक पोळी निश्चितच तुम्ही जास्तीची खाल, इतकी छान आणि मस्त ही भाजी लागते. ही भाजी करत असताना यासाठी जे वाटण आणि मसाला तयार केलेला आहे त्यामुळे या भाजीचा जो रस आहे तो सुद्धा खूप छान आणि मस्त लागतो. 100% भाजीची चव वाढते. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी केली तर नक्कीच तुमच्या आईच्या हातची जी भाजी आहे त्यासारखी ही भाजी लागेल आणि तुम्हाला आईच्या हातची भाजी खाल्ल्याची आठवण येईल. इतकी छान आणि मस्त ही भाजी तयार होते. ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला आईची आठवण आली की नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कशी वाटली हेही सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.